मित्रांनो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये। तर मित्रांनो आपण आज सौर ऊर्जेच्या पंपासाठी फवारणी पंपासाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि मी ज्या स्टेप तुम्हाला सांगितले आहे त्या स्टेप बाय स्टेप फॉलो करा, तरच तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट होईल। चला तर मित्रो जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो तुम्हाला गूगल क्रोम या ठिकाणी ओपन करायचे आहे। गूगल क्रोम ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला महाडीबीटी फार्मर लॉगिन या ठिकाणी सर्च करायचे आहे। महाडीबीटी फार्मर लॉगिन सर्च केल्यानंतर एक नंबरची वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी ओपन करायची आहे। त्यानंतर तुमचा या ठिकाणी तुमचा फार्मर आयडी या ठिकाणी टाकायचा आहे। फार्मर आयडी टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवा या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी तपासा या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्हाला या पॉपअपला ओके करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे एक नंबरचे ऑप्शन बाबी निवडा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मुख्य घटक या ठिकाणी निवडायचा आहे। मुख्य घटक निवडत असताना कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे। त्यानंतर तपशीलमध्ये तुम्हाला मनुष्यचलित हे ऑप्शन या ठिकाणी निवडायचे आहे। त्यानंतर तुम्हाला पुढचे जे ऑप्शन आहे ज्यामध्ये यंत्रसामुग्रीमध्ये पीक संरक्षक यंत्र हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे। आणि खाली तुम्हाला सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हे ऑप्शन या ठिकाणी निवडायचे आहे। त्यानंतर तुम्हाला मी पूर्वती संमतीशिवाय यावर क्लिक करून जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पॉपअपला ओके करायचं आहे। घटक पहा मध्ये तुम्हाला पहा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या या योजनेअंतर्गत बाबी आपली निवड होईल त्या योजनेसाठी अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट होईल। तुम्हाला तुमचा अर्ज बघण्यासाठी घटक इतिहास पहा या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लागू केलेले घटक या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला जेवढे अर्ज केलेले असतील तेवढे अर्ज तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येईल। तुम्ही या ठिकाणी तुमचे अर्ज बघू शकता। आपण आत्ता जो अर्ज केला त्या अर्जाची पावती जर आपल्याला बघायची असेल तर आपल्याला पावती पहा या 2 नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमची पावती या ठिकाणी बघू शकता। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सौर नॅपसॅकसाठी म्हणजे सौर पंपासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।